Good afternoon, everyone. Let's start this session. We are extremely sorry for not able to conduct this session on YouTube Live. There are some technical issues. So we are conducting this session on the Zoom. I hope you will get benefited with this session. 28 फेब्रुवारीला आपला पेपर आहे 3 ते 6. मॅडम करेक्ट ना? आणि त्या पेपरसाठी आपल्याला किती मॅक्झिमम स्कोअर करता येईल याच्याशी रिलेटेड आपण हे सेशन कंडक्ट करतोय. सो काही मी टिप्स देईन, काही आपण चॅप्टर वाईज अनालिसिस करूया आणि मग तुमचे काही डाऊट्स असतील तर घेऊ. वी विल एंड दिस सेशन. येस, शॅल वी स्टार्ट? गुड. So how to score 70 plus mark out of 80? This is the मेन क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अस. अकाउंटन्सी मध्ये आपण आउट ऑफ आउट पण स्कोर करू शकतो. अकाउंटन्सी हा आपल्या कॉमर्स साइडचा कोर सब्जेक्ट आहे आणि इथं आपल्याला 100 आउट ऑफ 100 मार्क्स पण मिळवता येऊ शकतात. सो आपला पेपरला अराउंड 48 आवर्स राहिलेले आहेत आणि जर तुम्ही एवढा स्कोअर करू शकला तर डेफिनेटली हे सेशन सक्सेसफुल झालं असं आपल्याला म्हणता येईल. लेट स्टार्ट विथ इट. पहिल्यांदा पेपर स्टार्ट केल्यावर आपल्याला टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपले सर्व पेपर्स 80 मार्क्सचे आणि 3 आवर्सचे आहेत. सो साधारणपणे अकाउंटन्सी सारख्या सब्जेक्टला आपण एका मार्कला 2 मिनिट जर कन्सिडर केले तर 160 मिनिट्समध्ये आपला पेपर कव्हर होऊ शकतो. कदाचित थेरी सब्जेक्ट्सना किंवा मॅथ्सला हा रूल ऍप्लिकेबल होणार नाही, पण अकाउंटन्सीला मात्र डेफिनेटली वी कॅन कव्हर द पेपर इन 160 मिनिट्स. सो राहिलेले जे 20 मिनिट्स आहेत त्याच्यामध्ये आपण एक्झामिनरनं पेपर चेक करायच्या आधी आपण चेक करूया आणि मग आपण तो तिथल्या जो सुपरवायझर आहे त्याच्याकडे सबमिट करू. ओके. नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी पण एकदा रिव्ह्यू घेऊया. पहिला क्वेश्चन असणार आहे ज्याच्यामध्ये 4 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, 5 मार्क्स इच. ऍक्च्युली आपल्याला 8 टाइप्स दिलेले आहेत, त्यापैकी 4 टाइप्सचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपल्या एक्झामला येतील, ज्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स असेल, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असेल, ट्रू ऑर फॉल्स असेल, ऍग्री डिसऍग्री असेल, गिव्ह वर्ड वन टर्म ऑर फ्रेज असेल, आन्सर इन वन सेंटेन्स असेल, इव्हन बिल ऑफ एक्शनचा फॉर्मॅट असेल. तर ते 4 आपल्याला केअरफुली रीड करून सॉल्व्ह करायचे. इथं आपल्याला बेनिफिट असं आहे की आपल्याला टाइम कमी लागेल. ओके. त्याच्यानंतर पुढचे जे 2 क्वेश्चन्स आहेत ते 10 मार्क्सचे असणार आहेत. 10 मार्क्स आणि ते 4 टॉपिक्सवर असतील: ऍडमिशन, रिटायरमेंट, डिझॉल्युशन आणि बिल्स ऑफ एक्सचेंज. बघू आपण त्यांचा ओव्हरव्ह्यू घेऊया 4 टॉपिक्सचा. त्याच्यानंतरचे पुढचे 2 क्वेश्चन्स असतील, क्वेश्चन नंबर 4 आणि 5, ते पुन्हा एकदा 4 टॉपिक्सवरचे असतील. त्याच्यामध्ये डेथ ऑफ अ पार्टनर, कंपनी अकाउंट्स, अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि चौथा आहे आपला कॉम्प्युटर्स इन अकाउंटिंग. राईट. आणि त्याच्या पुढचे मात्र 2 क्वेश्चन नंबर 6 आणि 7, हे कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि फायनल अकाउंट्स या 2 वरचे. ठीक आहे. आपण जर फुल टेक्स्टबुक व्यवस्थित केला असेल, ऑब्जेक्टिव्ह रीड केलेले असतील आणि सॉल्व अनसॉल्व क्वेश्चन आपले झाले असतील तर डेफिनेटली आपल्याला 70 प्लस मार्क्स आउट ऑफ 80 मिळू शकतील. आणि त्यासाठी हे सेशन आहे. आता आपण थोडासा टॉपिक वाईज ओव्हरव्ह्यू घेऊया. आपल्याला टोटल चॅप्टर्स आहेत 10. चॅप्टर 1 आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स, याच्यावर 4 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतील आणि क्वेश्चन नंबर 7 हा 12 मार्क्सचा असणार आहे. चॅप्टर नंबर 2 आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. परत एकदा यावर 4 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह येतील आणि क्वेश्चन नंबर 6 आहे 12 मार्क्सचा. दोन्ही कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 3 आहे
ऍडमिशन चॅप्टर नंबर 4 आहे रिटायरमेंट. दोन्हीवर पण 2-2 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह येतील आणि 10 मार्क्सचा एक क्वेश्चन येईल. चॅप्टर नंबर 6 आहे डिझॉल्युशन ऑफ फर्म आणि 7 आहे बिल्स ऑफ एक्सचेंज. याच्यावर पण परत 2-2 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह येतील आणि एक 10 मार्क्सचा क्वेश्चन येईल. चॅप्टर 5 आहे डेथ ऑफ अ पार्टनर. 8 आहे कंपनी अकाउंट्स. 9 आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि चॅप्टर नंबर 10 आहे कॉम्प्युटर्स इन अकाउंटिंग. या प्रत्येक चॅप्टरवर 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह येईल आणि 8 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. सो चॅप्टर 3, 4, 6, 7 यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन्स असतील. त्यातला आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे क्वेश्चन 2 मध्ये 2 क्वेश्चन असणार, आयदर ऍडमिशन ऑर रिटायरमेंट और ऍडमिशन ऑर डिझॉल्युशन ऑफ अ फर्म ऑर एनिथिंग. एक सॉल्व्ह करायचं आहे. तसंच होणार आहे क्वेश्चन नंबर 3 ला पण, की 2 ऑप्शन पैकी एक आपल्याला सिलेक्ट करायचं आणि सॉल्व्ह करायचं. आम्ही सजेस्ट करीन की इफ पॉसिबल गो फॉर रिटायरमेंट अँड बिल ऑफ एक्सचेंज. जर तो डिफिकल्ट असेल तर आपण दुसऱ्या ऑप्शनकडे जाऊ शकतो. सिमिलरली क्वेश्चन नंबर 4 आणि 5 ला पण असं होणार आहे. क्वेश्चन नंबर 4 ला 2 ऑप्शन्स आहेत, त्यातला एक सिलेक्ट करायचा आहे. 5 ला पण सेम 2 ऑप्शन आहे, त्यातला एक सिलेक्ट करायचा आहे. सो वी विल अगेन रिकमेंड इफ पॉसिबल गो फॉर डेथ ऑफ पार्टनर और कंपनी अकाउंट्स. जर एएफएस ला कॅश फ्लो स्टेटमेंट, व्हर्टिकल बॅलन्स शीट, रेशो आला, then you can go for AFS also. Is this clear? Any doubt up to this? Yes? Clear आहे? व्हेरी गुड. लेट्स मूव्ह फर्दर. आपण आता चॅप्टर वाईज बघूया काय काय सिच्युएशन आहे. चॅप्टर 1 आहे आपला पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. ओके. सो 4 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतील. मे बी फिल इन द ब्लँक्स असेल, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असेल, जे असेल त्यासाठी आपल्याला टेक्स्टबुक नंतरचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचे. प्लस आपल्याला टेक्स्टबुकचं रिडिंग पण केअरफुली करावं लागेल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 असणार आहे 12 मार्क्सचा. आता आपण 1 बाय 1 पॉइंट्स डिस्कस करूया. सो फॉर्मॅट काय आहे क्वेश्चनचा? ट्रायल बॅलन्स दिलेला असेल आणि ऍडजस्टमेंट असणार आहे. फर्स्ट आपल्याला डिसाइड करायचंय ट्रायल बॅलन्स मधल्या सर्व आयटम्सचं पोस्टिंग कुठं होईल. सो ट्रायल बॅलन्सला 2 साइड्स आहेत, डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिट साइडच्या आयटमचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला. कुठल्या आयटम्स येऊ शकतात? ओपनिंग स्टॉक, परचेसेस, रॉयल्टी, वेजेस, ऑक्ट्रॉय. ओके, ऑल दीज आयटम्स. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधले एक्सपेन्स येतील, मे बी रेंट, सॅलरीज, लाईट अँड टेलिफोन, ऍडव्हर्टाइजमेंट, बॅड डेट्स वगैरे वगैरे. आणि असेट्स असणार आहेत डेफिनेटली, कॅश असेल, बँक असेल, फिक्स्ड असेट्स असणार आहे, इन्व्हेस्टमेंट असेल. सो पोस्टिंग केअरफुली करा. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला आयटम असणार. ट्रेडिंग अकाउंटमध्ये तर मोस्टली एकच असेल, सेल्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पण कमिशन रिसिव्ड असेल, डिस्काउंट रिसिव्ड असेल. आणि लायबिलिटीज मध्ये मेनली कॅपिटल, लोन असेल तर लोन, क्रेडिटर्स, याचं पोस्टिंग व्यवस्थित करायचं आहे. सो फर्स्ट पार्ट मध्ये आपण ट्रायल बॅलन्स मधल्या सगळ्या आयटमचं पोस्टिंग करून घेऊ. जेवढे आयटम्स आहेत त्या सगळ्यांचं पोस्टिंग झाल्यानं एकदा चेक करा. आपण म्हणू ही आहे चेकपोस्ट 1. ओके. त्याच्यानंतर आपण ऍडजस्टमेंट कडे जाऊ. जनरली बोर्डची स्ट्रॅटेजी असती 5 to 6 ऍडजस्टमेंट विचारतात. ओके. कुठल्या ऍडजस्टमेंट आहेत आणि काय करायचं हे आपण चेक करूया. लक्षात ठेवायचं की आपला 2 इफेक्ट केअरफुली द्यायचे आहेत. ओके. सो लेट्स कंटिन्यू विथ द ऍडजस्टमेंट. नॉर्मल ऍडजस्टमेंट कुठल्या आहेत? क्लोजिंग स्टॉक आहे, प्रीपेड इन्शुरन्स आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, आउटस्टँडिंग इन्कम आहे, डेप्रिसिएशन आहे, बॅड डेट्स आहे, आरडीडी आहे, अनरेकॉर्डेड परचेस अँड सेल्स. सगळ्याचे आपण 2 इफेक्ट देऊ. आणि काही चॅलेंजिंग ऍडजस्टमेंट असणार, ज्याच्यामध्ये काही हिडन ऍडजस्टमेंट असतील. आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये मेन्शन केलेलं असतं की लोन टेकन ऑन मे बी 1 जुलै 2024. सो तिथून पुढे 31 मार्च पर्यंत आपलं इयर आहे.
9 मंथचा आपला इंटरेस्ट काढायचा आहे, त्याचे इफेक्ट द्यायचे. गुड्स लॉस्ट अँड इन्शुरन्स कंपनी ऍक्सेप्टेड अ क्लेम फॉर दिस मच अमाऊंट. सो त्याचे आपल्याला 3 इफेक्ट द्यायचे. एक्झाम्पल घेऊन आपण अंडरस्टँड करूया. सपोज एक 20,000चे गुड्स लॉस झाले आणि 12,000चा इन्शुरन्स क्लेम मिळालाय. सो 20,000चं पोस्टिंग आपण करू ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. 12,000 क्लेम मिळणार आहे, तो लिहू असेट साईडला, इन्शुरन्स क्लेम. नेट लॉस किती झाला आता? करेक्ट, 8,000. तो 8,000चा लॉस आपण P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करूया. ठीक आहे. सिमिलरली इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल, बरेचदा डेट्स दिलेले नसतात. सो त्या केसमध्ये आपल्याला हाफ इयरचं इंटरेस्ट काढायचंय. 2 इफेक्ट द्या, P&Lच्या क्रेडिटला आणि कॅपिटल मधनं लेस. इंटरेस्ट ऑन कॅपिटलला बरोबर उलट होईल, P&Lच्या डेबिट साईडला आणि ऍड इन कॅपिटल. मॅनेजर कमिशन बेस्ड ऑन प्रॉफिट ही कम्पॅरेटिव्हली चॅलेंजिंग ऍडजस्टमेंट आहे. सो आधी प्रॉफिट काढायला लागेल, त्या बेसवर मॅनेजरचं कमिशन काढायला लागेल आणि 2 इफेक्ट द्यायचे, P&L डेबिटला आणि लायबिलिटी साईडला. सो हे जर आपण इफेक्ट व्यवस्थित दिले तर आपला ग्रॉस प्रॉफिट करेक्ट येईल, नेट प्रॉफिट करेक्ट येईल आणि बॅलन्स शीट पण आपली टॅली होऊ शकेल. एक प्रिकॉशन सर्वांनी घ्यावी. ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिटची फिगर पहिल्यांदा पेन्सिलनं लिहा आणि बॅलन्स शीट टॅली झाल्यानंतर सगळ्या फिगर्स आहेत त्या पेननं फेअर करा. यात 2 ऑप्शन्स आहेत. चॅप्टर 1चा जो क्वेश्चन नंबर 7 आहे तो आपण पहिले ऑब्जेक्टिव्ह झाल्यावर सॉल्व्ह करू शकतो किंवा ऍट द एंड सॉल्व्ह करू शकतो. तुमची प्रिपरेशन किती झाली अकॉर्डिंगली तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवा. 12 मार्क आहेत, सो आपल्याला 25 मिनिटं हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला अलाउड आहे. इफ एनीवन हॅज अ डाऊट देन प्लीज आस्क. येस, कोणाला डाऊट असेल तर विचारा. ऑडिओ ऑन करून विचारा किंवा चॅट बॉक्समध्ये विचारा. येस, क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना चॅप्टर 1? व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण आता. चॅप्टर 2 हा पण आपला सिलेबस मधला एकदम इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. याला काही रूल्स चॅप्टर 1 प्रमाणेच आहेत. 4 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतील. टेक्स्टबुक रीड करा, त्याच्या मागचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 6 असणार 12 मार्क्सचा. ओके, तो पण कंपल्सरी क्वेश्चन आहे, त्याला आपल्याला काही ऑप्शन नाहीये. आता याच्यामध्ये काय आहे नेचर ऑफ क्वेश्चन पेपर क्वेश्चन, तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिला असेल, ऍडजस्टमेंट्स दिलेले असतील, त्याचे आपल्याला करेक्ट इफेक्ट द्यायचे. हिडन ऍडजस्टमेंटला आपल्याला ट्रायल बॅलन्स चेक करायला लागेल. स्मिता, त्यामध्ये मेन्शन केलेलं असेल लोन टेकन कुठल्या टाइपला आहे, इन्व्हेस्टमेंट सर केव्हा केलेली आहे, किंवा सर मी सोबत येते, माझा मम्मीचा फोन आहे. जर ऍडव्हर्टाइजमेंट दिली असेल तर ती 1 इयरची आहे का 2 इयरची आहे, हे सगळं आपल्याला चेक करायला लागेल. आणि अकॉर्डिंगली त्यातली काय ऍडजस्टमेंट आहे हे समजून घेऊन त्याचे आपल्याला इफेक्ट द्यायला लागतील. हिडन म्हणजे खाली ऍडजस्टमेंट मध्ये असणार नाही, तर ती ट्रायल बॅलन्स मध्ये असणार. क्लिअर? ओके, ठीक. येस, फॉर्मॅट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन कसा आहे क्वेश्चन. रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे आणि ऍडजस्टमेंट दिलेला आहे. तो रिसीट अँड पेमेंट साईडला रिसीट साईड आहे आपली डेबिट साईड, आणि दुसरी आहे पेमेंट साईड क्रेडिट साईड. डेबिट साईडच्या आयटमचं पोस्टिंग मोस्टली होणार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सबस्क्रिप्शन असेल, त्याच्यानंतर फीज रिसिव्ड असतील वगैरे असे काही आयटम्स असतील तर, आणि काही आयटम्स लायबिलिटीजला जातील. ओके, त्याच्यानंतर पेमेंट साईडला काय असणार आहे, एक्सपेन्सेस असतील. एक्सपेन्सेसचे सगळ्यांचं पोस्टिंग होणार इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईडला, आणि असेट्स परचेस असणार ते असेट्सला जाणार आहेत. ऍडजस्टमेंटमध्ये ओपनिंग असेट्स लायबिलिटीज दिले असतील ते आपल्याला बॅलन्स शीटला पोस्ट करायचे. ओके, त्याच्यानंतर प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट द्यायचे. इथं पण एक 4-5 ऍडजस्टमेंट आपलं बोर्ड विचारू शकतं. केअरफुली रीड करा आणि त्याचा इफेक्ट द्या.
ओके, बघू ऍडजस्टमेंट मध्ये काय होऊ शकतंय. परत एकदा काही रुटीन ऍडजस्टमेंट असणार जे आपल्याला इझी आहे अंडरस्टँड करायला किंवा आन्सर करायला. सबस्क्रिप्शन असेल, प्रीपेड इन्शुरन्स असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्स असेल, डेप्रिसिएशन असेल. सबस्क्रिप्शनचा रूल सिंपल आहे. आउटस्टँडिंग असेल तर ऍड करा, असेटला घ्या. रिसिव्ड इन ऍडव्हान्स असेल तर लेस करा आणि लायबिलिटी साईडला घ्या. ओके, प्रीपेड इन्शुरन्स वगैरे तर सर्व गोष्टी आपल्याला ऍज पर चॅप्टर नंबर 1च करायच्या. काही चॅलेंजिंग ऍडजस्टमेंट मध्ये काय आहे, कॅपिटलाइज फ्यू रिसिट्स असतील. फॉर एक्झाम्पल, रिसिट साईडला असतील एंट्रन्स फीज, आणि एंट्रन्स फीजचे आपल्याला आता खाली दिलेलं आहे की कॅपिटलाइज 50% ऑफ द एंट्रन्स फीज. तर 50% ट्रान्सफर करूया इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि 50% आपण ऍड करूया कॅपिटल फंडमध्ये. स्टॉक ऑफ स्टेशनरी जर दिला असेल काही तर इन्कम अँड एक्सपेंडिचर मधल्या एक्सपेंडिचर मधून लेस करू, तिथं 2 प्रिंटिंग स्टेशनरी आयटम असेल. आणि दुसरा इफेक्ट असेट साईडला देऊ. अशा काही ऍडजस्टमेंट देऊ शकतात. आपण टेक्स्टबुक व्यवस्थित रीड केलंय, त्याच्या बाहेरची कुठलीही ऍडजस्टमेंट येणार नाही. ओके, सो इथं आपल्याला सरप्लस और डेफिसिट फाइंड आउट करायचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम सरप्लस येईल, पण जर एक्सपेंडिचर जास्त असेल तर डेफिसिट येऊ शकतो. सरप्लस आला कॅपिटल फंडला ऍड करा. बाकी कुठले आयटम्स कॅपिटल फंडला आहेत बघा, मोस्टली ऍडचे आयटम्स असतील ते ऍड करा. कॅपिटल फंडची अमाऊंट करेक्ट कॅल्क्युलेट करा आणि मग बॅलन्स शीट टॅली करा. इथं पुन्हा एकदा माझी टिप राहील की सरप्लस और डेफिसिट हे पेन्सिलला लिहा. कॅपिटल फंडची फिगर आहे ती काढा, ती पण पेन्सिलला लिहा. बॅलन्स शीट टॅली झाली की ती फेअर करा. या टॉपिकला परत एकदा 12 मार्क्स आहेत. सो अगेन यू कॅन गिव्ह 25 मिनिट्स फॉर दिस चॅप्टर. यात आता काय डाऊट्स असतील तर फक्त इमिजिएट विचारा, म्हणजे आपल्याला डिस्कस करता येते. येस, क्लिअर. ओके, चलो आपण नेक्स्ट चॅप्टरकडे जाऊया. चॅप्टर आहे आपला पुढचा, चॅप्टर नंबर 3, ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. 2 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतील. त्यासाठी अगेन टेक्स्टबुक आपल्याला रीड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक क्वेश्चन येईल 10 मार्क्सचा. ऍडमिशनला ऑर जर रिटायरमेंट असेल, रिटायरमेंट इझी असेल गो फॉर रिटायरमेंट. त्याला ऑर डिझॉल्युशन असेल तर गो फॉर ऍडमिशन. ओके, बिल ऑफ एक्सचेंज असेल, सोपा असेल तर गो फॉर बिल ऑफ एक्सचेंज. ठीक आहे, काय करायचंय आपल्याला या क्वेश्चन मध्ये, पहिल्यांदा सॅक्रिफाईस और न्यू रेशो कॅल्क्युलेट करायला लागेल. ओके, जर त्यांनी फक्त न्यू पार्टनरचा शेअर दिला असेल तर जो ओल्ड रेशो आहे तोच सॅक्रिफाईस रेशो असणार आहे. त्याच्यानंतर न्यू पार्टनर कॅपिटल आणणार, त्याचा इफेक्ट द्यायचा आहे कॅश और बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. प्रीती, कॅपिटल फंड जो आहे तो दिलेला असेल क्वेश्चन मध्ये, नसेल तर ओपनिंग असेट्स मायनस ओपनिंग लायबिलिटीज करा आणि कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करा. ओके, परत ऍडमिशन कडे येऊ आपण. थर्ड, आपला गुडविलचे ऍडजस्टमेंट चेक करायचे. त्याच्यामध्ये तो गुडविल कॅशमध्ये आणणार किंवा कॅशमध्ये आणणार नाही, अकॉर्डिंगली आपल्याला त्याचे इफेक्ट द्यायचे. कॅशमध्ये आणला तर कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल, न्यू पार्टनर्स कॅपिटल टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. कॅशमध्ये जर आणलं नाही तर मात्र एकच एंट्री पास करायची, न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सॅक्रिफायसिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज आहे. लॉस होणार असेल डेबिट साईडला रेकॉर्ड करा, प्रॉफिट होणार असेल क्रेडिट साईडला रेकॉर्ड करा. आणि मग त्याचा जो काय प्रॉफिट और लॉस आहे नेट रिव्हॅल्युएशनचा तो ओल्ड पार्टनर्सना ट्रान्सफर करा. काही वेळा ऍडजस्टमेंट येऊ शकते कॅपिटलची. ओके, सो ऍडजस्ट युअर कॅपिटल ऍज पर द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे नवीन पार्टनरचा बेस घ्या, सगळ्यांचे कॅपिटल्स फाइंड आउट करा आणि मग जो डिफरन्स येईल ओल्ड पार्टनर्सना तो कॅश किंवा करंट अकाउंटमध्ये ऍडजस्ट करा. शांतपणे हे सगळं केल्यानंतर आपल्याला मोस्टली विचारतील प्रिपेअर द बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. तर ही बॅलन्स शीट सगळ्यांनी केअरफुली करायची आहे, सगळ्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट द्यायचा आहे, आपली बॅलन्स शीट टॅली होणार. कॅश अकाउंटला पण बरोबर इफेक्ट द्या
नवीन पार्टनर कॅश आणणार आहे किंवा कुठल्या पण लायबिलिटी पे केले तर वगैरे. असेट्स लायबिलिटीज रिव्हॅल्यूड घ्या. गुडविल जनरली बॅलन्स शीट मध्ये येत नाही. कॅपिटलचे बॅलन्सेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, ते केअरफुली करा म्हणजे आपली बॅलन्स शीट टॅली होईल. जर इथं काही डाऊट्स असतील तर इमिजिएटली विचारा. ऑडिओ ऑन करून विचारला तर बेटर होईल, फास्ट होईल आपलं. ओके, एकदा टेक्स्टबुक मधले क्वेश्चन चेक करा म्हणजे आपल्याला बरीचशी क्लॅरिटी येईल. आणि जरी काही डाऊट्स राहिले देन यू कॅन कॉल अस. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू चॅप्टर नंबर 4 आणि 5 घेऊ. रिटायरमेंट अँड डेथ आहे. हा कम्पॅरेटिव्हली इझी चॅप्टर आहे आधीच्या सर्व चॅप्टरच्या तुलनेत. सो परत एकदा रिटायरमेंटवर 2 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतील, डेथ असेल तर 1 मार्कचा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येईल. परत रिटायरमेंटवर क्वेश्चन नंबर 2 किंवा 3 मध्ये रिटायरमेंटला जागा असेल आणि क्वेश्चन नंबर 4 किंवा 5 मध्ये डेथला जागा असेल. रिटायरमेंटचा क्वेश्चन 10 मार्क्सचा येतो, डेथचा क्वेश्चन 8 मार्क्सचा येतो. वी विल रिकमेंड की याला ऑर जरी काही असलं तरी गो फॉर रिटायरमेंट एज वेल एज गो फॉर अ डेथ क्वेश्चन. सो इथं काय करायचं आपल्याला, कॅल्क्युलेट गेन ऑर न्यू रेशो. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट ऑफ गुडविल आहे. बरेचदा गुडविल दिलं असेल ते काय करायचंय तर डिवाइड करायचं आहे. कॅपिटल थ्रू ऍडजस्ट करायचं असेल तर आपण एंट्री पास करतो. गेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू आउट गोईंग ऑर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज करायचंय. अंडर व्हॅल्युएशन ओव्हर व्हॅल्युएशन दिलं असतं. असेट्स अंडर व्हॅल्युएशन केलंय, व्हॅल्यू वाढवा, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला घ्या. असेट ओव्हर व्हॅल्यूड आहे, व्हॅल्यू कमी करा, रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला घ्या. प्रॉफिट लॉस काढा. हा रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट अँड लॉस सर्व पार्टनर्स मध्ये आपल्याला डिवाइड करायचा आहे. ऍडमिशनच्या केसमध्ये आपण तो फक्त ओल्ड पार्टनर्सना द्यायचो. रिटायरमेंट और डेथला आपल्याला सर्व पार्टनर्समध्ये तो डिवाइड करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रिटायरिंग और डिसीज पार्टनरला काय काय पेमेंट होतंय बघा. रिटायरिंग पार्टनरला आपण आयदर फुल पेमेंट करू किंवा लोनला ट्रान्सफर करू अमाऊंट. डिसीज पार्टनर असेल तर मात्र आपल्याला पेमेंटचा ऑप्शन नाहीये. आपण फुल अमाऊंट कुठे ट्रान्सफर करणार, डिसीज पार्टनरच्या लिगल रिप्रेझेंटेटिव्हला. त्याच्यानंतर जर असं झालं की बाबा मधूनच एखादा पार्टनर रिटायर व्हायला लागलाय तर त्या केसमध्ये किंवा डेथ होत असेल तर तिथपर्यंत त्याचा शेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ऑन द बेसिस ऑफ गिव्हन इन्फॉर्मेशन. आणि मग आपल्याला एंट्री पास करायची, पी&एल सस्पेन्स अकाउंटची हेल्प घ्यायची आहे. पी&एल सस्पेन्स अकाउंट आपले बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला कंटिन्यू होईल. क्लिअर? इफ युअर डाउट्स देन प्लीज आस्क. हा कम्पॅरेटिव्हली इझी चॅप्टर आहे, सो इथं मोस्टली डाऊट्स नसतील. आपण पुढे जाऊ. चॅप्टर नंबर आता 5 आहे, डिझॉल्युशन ऑफ ऑफर. ह्याच्यामध्ये जरा ऍडजस्टमेंट्स आहेत. सो याला ऑर जर रिटायरमेंट आला किंवा बिल ऑफ एक्सचेंज आला तो सॉल्व्ह करा. पण जर हा सिंपल डिझॉल्युशनचा क्वेश्चन आला डेफिनेटली गो फॉर डिझॉल्युशन ऑफ द फर्म. सो 2 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येऊ शकतात आणि एक 10 मार्काचा क्वेश्चन येणार आहे क्वेश्चन 2 किंवा 3 मध्ये. कुठले अकाउंट्स आपल्याला ओपन करायचे आहेत, रिअलायझेशन अकाउंट करायचंय. रिमेंबर डिझॉल्युशन मध्ये रिअलायझेशन अकाउंट आहे, ऍडमिशन रिटायरमेंट अँड डेथ मध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे किंवा पी&एल ऍडजस्टमेंट अकाउंट आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट व्हेरी इम्पॉर्टंट अकाउंट आहे. कॅश और बँक अकाउंट. आणि जर पार्टनर लोन असेल तर ते अकाउंट करायचं, त्यांना पेमेंट करून टाकायचं, अकाउंट क्लोज करायचं. ओके, ही 4 अकाउंट्स आपल्याला प्रिपेअर करायचे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एक ऑप्शन आहे की रेग्युलर डिझॉल्युशनला इन्सॉल्वन्सी पण असू शकतं. सो त्या इन्सॉल्वन्सीच्या केसमध्ये आपल्याला 1-2 अकाउंट ऍडिशनल प्रिपेअर करायला लागतील. कुठले अकाउंट आपल्याला ऍडिशनल प्रिपेअर करायला लागणार आहे इन केस ऑफ इन्सॉल्वन्सी, सांगा बघूया.
हा, एक तर आपण या केसमध्ये आउटसाइड लायबिलिटी जे आहेत त्याचे अकाउंट ओपन करू, क्रेडिटर्स अकाउंट असेल और लोन अकाउंट असेल, आणि एक डेफिशियन्सी अकाउंट ओपन करावं लागेल व्हेन देर इज अ इन्सॉल्वन्सी ऑफ अ फर्म. इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर असेल तर फार डिफिकल्टी येणार नाही, पण फर्म असेल तर आपल्याला ही दोन अकाउंट्स ऍडिशनल प्रिपेअर करायला लागणार. ठीक आहे. पहिला सगळे बॅलन्स शीटचे आयटम ट्रान्सफर करा जे आपण अकाउंट्स ओपन केलेत त्याला. लायबिलिटीज ट्रान्सफर होणार रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला, असेट्स ट्रान्सफर होणार रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला, कॅश अँड बँक अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर होईल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर होईल. हे सगळे आपण कंप्लीट करून घेऊ. ओके. जे क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत ते सगळे असेट्स आपण काय करू, रिअलाइज करू, सेल करू. त्याचा इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला देऊ. लायबिलिटीज सगळ्या पे करायला लागतील. क्वेश्चन मध्ये दिले असेल और नसेल सगळ्या लायबिलिटीज आपल्याला पे करायच्या. प्लस रिअलायझेशन एक्सपेन्स वगैरे काय असतील तर ते पण आपल्याला पे करायला लागतील. रिअलायझेशन अकाउंटला जो प्रॉफिट ऑर लॉस येईल तो आपल्याला सर्व पार्टनर्सना ट्रान्सफर करायचा आहे. ओके. आणि मग त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे, कॅश अकाउंटची हेल्प घ्यायची, आणि कॅपिटल अकाउंट कॅश अकाउंट क्लोज होतील. कॅश अकाउंटचा बॅलन्स नील व्हायला पाहिजे, कॅपिटल अकाउंट क्लोज व्हायला पाहिजे. इन्सॉल्वन्सी ऑफ फर्म मध्ये मात्र असं होणार नाही. आपण जे आउटसाइड लायबिलिटीज अकाउंट ओपन केलेत त्याचा बॅलन्स आहे तो ट्रान्सफर करूया डेफिशियन्सीला. कॅपिटल अकाउंटला पण काही बॅलन्स राहणार तो आपण ट्रान्सफर करू डेफिशियन्सीला, आणि डेफिशियन्सी अकाउंट टॅली व्हायला पाहिजे. ओके.